मान्य आहे मला अजितदादांचं की, पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादांनी एक व्यवस्था करावी. या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत. आम्ही काय भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं कर्जमाफी मागायला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना लक्ष केलंय. अजित पवारांना किती दिवस फुकट निवडून द्यायचं असा घणाघात हा मनोज जरांगेंनी केलाय. अजितदादा म्हणले की ती फुकट द्यायला पाहिजे, तुम्ही फेडायचे शिका कर्ज, फुकट द्या, द्यायचे किती दिवस, तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे. आता हे पण शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे ना, किती दिवस यांचे फुकट निवडून द्यायचे. यांना सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना. वेळ प्रसंगी तो दादा असल्यामुळं दादागिरी करीत त्याच्याकडे लोक असल्यामुळं शांत राहायचं आपण, तो ऐकूनच येत म्हणायचं आम्ही, काय अडचण नाही. पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही, त्याला पाडून टाकायचं. दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूने देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडायचं असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं कडू यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्याची नामुष्की जर अजितदादा करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांना तोंडावर पाडायचं असेल अजितदादाला असं त्याचा अर्थ निघतो. म्हणजे एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री जर असे बोलत असेल तर ते चुकीचं आहे. तो त्यांच्या अंतर्गत वादापोटी ते बोलले असेल. आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत 8 महिन्यांनंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील असा दावा हा बच्चू कडू यांनी केलाय. जर सरकारनं कालपासूनच कर्जमाफी दिली असती तर 31 मार्च 2025 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यात बसले असतं. मात्र आता 31 मार्च 2026 पर्यंतचं थकीत कर्ज त्यामध्ये बसतील. त्यामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल असा दावा हा बच्चू कडूंनी केलाय. सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. सरकारनं पुन्हा शेतकऱ्यांना थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न केलेला असून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. पवईत रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना एन्काउंटर करायची वेळ का आली याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत द्यावं लागणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जाण्याचं धाडस का केलं या प्रश्नांची उत्तरं या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांनाही गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान विचारलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर आरे स्टुडिओच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचाही गुन्हे शाखेचे पोलीस जबाब नोंदवणार आहेत. शिवाय आर्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, शिक्षण विभागाबाबत त्यानं केलेले आरोप याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही जबाब हा नोंदवला जाऊ शकतो. रोहित आर्याच्या मृतदेहाचं 3 तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आलं. यामुळे रोहित आर्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षाबाहेर उपस्थित असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदनाची पूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर पूर्ण करण्यात आली. तब्बल 2 तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पवईतील ओलीस नाट्य प्रकरणातील इनसाइड स्टोरी समोर आली आहे. तब्बल 1.5 तास पोलीस आणि पालकांकडून रोहित आर्याचं मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू होते. रोहितनं ज्या मुलांना डांबून ठेवलं होतं त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांनी आपल्या मुलांची शपथ घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय रोहितचं मन वळवण्यासाठी पालकांनी देखील व्हिडिओ कॉल केले होते. अखेर रोहित आर्य मानणार नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी स्टुडिओमध्ये घुसण्याचा निर्णय घेतला. रोहित आर्याला बोलण्यात व्यस्त ठेवून बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला. फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय. यावेळी राजकारणातून अस्तित्व गमावलेल्या लोकांनी या प्रकरणाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून काही उद्योग करू नयेत असा टोला देखील त्यांनी रामराजे निंबाळकरांना लगावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आणखी एक नवा आरोप केलाय.
फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणात त्यांनी नवा खुलासा केलाय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव येत होते. या संदर्भामध्ये पुरावे देत अंधारेंनी नवा आरोप केलाय. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025ला निर्घृण हत्या झाली. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. हे रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडेनं असं करण्यास स्पष्ट नकार दिल्याचं अंधारेंनी सांगितलंय. माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर. कुणी खून केला? दत्तात्रय व्यंकट निंबाळकर. कोण आहे हा? हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या. अजून एक 8 महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही हा. आम्हाला. हा. आणि डॉक्टर संपदाताई आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा ऍक्सिडेंट नाही, खून झालाय. हा. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी गौप्यस्फोट केलाय. महिला डॉक्टर आणि 2 आरोपी यांचे मोबाईल पाहिल्यानंतर परिस्थिती ही खूप गंभीर असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय. तिन्ही मोबाईल बघितल्यानंतर जो ट्रायंगल समोर येत आहे तो खूप भयानक आहे. तसंच अशी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तिन्ही मोबाईल बघितलं तर परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि जो ट्रायंगल आहे तो लोकांच्या समोर आणण्यासारखा नाही. म्हणून माझी विनंती आहे की आता त्या मृत्यूचं राजकारण थांबवावं, वस्तुस्थिती दर्शक तपास होऊ द्यावा, न्यायालयातनं ज्या लोकांना शिक्षा लावायची ती त्यांना होईल. त्यामुळे याच्याविषयी अधिकचं बोलणं मला योग्य वाटतं. दरम्यान फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत. या महिलेच्या कुटुंबियांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती आणि यानंतर आता एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. व्यवस्थेवर आणि मुख्यमंत्र्यांवरती आपला पूर्ण विश्वास असून ते योग्य तो तपास लावतील अशी प्रतिक्रिया ही पंकजा मुंडेंनी दिली आहे. तर एसआयटी लावल्यामुळे पीडितेला न्याय नक्की मिळणार असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या महिला डॉक्टरचा अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्य महिला आयोगानं अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावरती मारहाणीच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडालेली आहे. सोशल मीडियावरती रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे पाटील यांनी गुंड पाठवून घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेला होता. मात्र रुपाली ठोंबरेंनी खंडाळकरांचे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर काही वेळातच माधवी खंडाळकर यांनी यू-टर्न घेत हे सगळे वाद आम्ही परिवार समजून मिटवत आहोत, मारहाणीचं कुणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली. मी तर बीडमध्ये आहे. बीडमधनं मी आता पुण्याला येतेय. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल. आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेलं आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये. त्या एवढंच कळलंय की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देतात. आता काय तक्रार देत आहेत, कशासाठी, काय झालेलं आहे याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेल. काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे. त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते. पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेनं फेसबुक लाईव्ह करून गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर रुपाली ठोंबरे खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते, पोलीस आणि सरकार कसं काम करतं हे सगळ्यांसमोर आणते असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. यावेळी महिला आयोगाप्रमाणेच पोलीस काम करतायत अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनात देखील ठोंबरेंनी गोंधळ घातला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शिवाजीराव कर्डिले हे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा आणि राजकारणाच्या पलीकडे लढवय्या माणूस होता असं जरांगेंनी म्हटलंय. तर एक चांगला माणूस गेल्याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया देखील जरांगेंनी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भेट घेतली आहे. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि मुंबईच्या विकासावरती या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपच्या घर चलो या अभियानाअंतर्गत त्यांनी ही भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेना